सांप्रदायपूर्वक पांडुरंगाला प्रणाम करून ज्यांचा उत्सव चालू आहे, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं असं योगदान आहे, संत शिरोमणी नामदेवराय यांना प्रणाम करून जमलेले सर्व भाविक भक्त, ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी, आपणा सर्वांना प्रणाम करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे. तिथीप्रमाणे नामदेवरायांचाच अभंग आहे. आपण सरासरी बघितलं तर वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. ज्ञानोबा, नामदेवराय, नाथ महाराज, तुकोबाराय, निळोबाराय, इथपर्यंत ही एक संत परंपरा आहे आणि त्यामध्ये सगळ्या संतांचं वाङ्मय आहे. ज्ञानोबारायांची गाथा आहे, नामदेवरायांची सुद्धा गाथा आहे, नाथ महाराजांची गाथा आहे, तुकोबारायांची सगळ्यांना परिचित आहे. त्यापैकी नामदेवरायांचा हा अभंग आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, कशासाठी मृत्यूलोकामध्ये संत आले? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरती, उद्धरावया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. आता ते संत कसे आहेत? ब्रह्ममूर्ती आहेत. ब्रह्म आणि संत हे दोन नाहीत. चालतं बोलतं ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे संत आहे. आज्ञेत जीव आहेत, त्यांचा उद्धार व्हावा, दीनजनांचा उद्धार व्हावा म्हणून मृत्यूलोकामध्ये आलेत. ज्यांचं चरण पकडतात ब्रह्मादिक देव, ज्यांच्या नामाचा उच्चार वाण्य केल्यानंतर दोष निघून जातात, त्यांची संगत घडली, त्यांच्या आपल्यावरती जर बोध झाला, मग तो दुराचारी असेल, विषयामध्ये आसक्त असेल, संत कृपेनं ताबडतोब त्याचा उद्धार होतो. संत कृपेत त्वरित उद्धरतो. असे संत भेटण्यासाठी अखंडित नाम, वास त्यांची पाही. वास म्हणजे सुवास नव्हे, सहवास. निशिदिनी दिवस रात्र एकच ध्यान, संत भेटावेत, असा एकंदर त्या अभंगाचा एक थोडक्यात भाव आहे. वास्तविक बघितलं तर सरासरी साधू संतांच्या तिथ्या ह्या वद्यामध्ये आहेत. नामदेवरायांच्या गाथ्याप्रमाणे जर आपण अभंग बघितले तर कार्तिक वद्य त्रयोदशी ज्ञानोबारायांची पुण्यतिथी, आषाढ वद्य त्रयोदशी नामदेवरायांची. हे कधीतरी जरा तिथीमध्ये बदल होतो, म्हणजे तुमचा समाज सगळा गोंधळात आहे. प्रत्येक गावामध्ये कॅलेंडरला दिला आहे द्वितीयाला आणि या बोवांच्या डायरीला दिला आहे तृतीयाला. या डायरीला नामदेव महाराजांची समाधी आणि सावंतमाळींची समाधीची पुण्यतिथी एक दिवशी झाली आहे, असं गोंधळ करतात ते. पण त्रयोदशी म्हटलं आहे, सावंतमाळी चतुर्दशी म्हणजे वद्यामध्येच आहे. अजून सेना सांगोनिया जातो वैकुंठाशी, तिथी श्रावण वद्य द्वादशी. श्रावण वद्य द्वादशी, सेना समाप्त त्या दिवशी, असा अभंग आहे. म्हणजे श्रावण वद्य द्वादशीला. अजून वैशाख वद्य पंचमीला चोखोबांचं पुण्यतिथी उत्सव आहे. म्हणजे सगळ्या संतांचे हे पुण्यतिथी उत्सव हे वद्यामध्ये आहेत. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये त्यावेळी भगवान परमात्म्याने त्यांना एक वचन दिलं आहे, शुद्धामध्ये सगळे माझ्याकडं आणि वद्यामध्ये मी तुमच्या गावाला. सरासरी आपलं नाम सप्ताह हे वद्यामध्ये असतात. भगवंताचं एक अधिष्ठान रूपानं वास्तव्य अस्तित्व असतं, असं एक आख्यायिका आहे. म्हणून सगळ्या संतांच्या मध्ये जास्त अवतार कार्य कोणाचा असेल
नामदेवरायांचं. पण जास्त कमी म्हणजे एकदम कमी अवतार कार्य ज्ञानोबारायांचं आहे. बाकी तुकाराम महाराज, नाथ महाराजांचं थोडं समकालीन आहे ते. आता याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई, गोरोबा, नामदेवराय, चोखोबा, सावंता ही एका काळातली मंडळी. त्यांच्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराज, त्यांच्यानंतर निळोबाराय. म्हणजे अशी एक परंपरा साधू संतांची आहे. त्यापैकी नामदेवरायांचं अवतार कार्य हे जवळजवळ 80 वर्षे आहे. महाराष्ट्र सोडून बाहेर जर कोणी संत महात्मे भागवत धर्माचा प्रसार करायला गेले असतील तर एकटे नामदेवराय. आणि त्यांचं जास्त प्रस्थ होतं पंजाबला. आज शीख लोक त्यांची सेवा करतात. पालखी विदर्भातून नरसीमधून निघते आहे. नरसीतून पालखी, नामदेवरायांची पालखी जर नरसीमधून निघाली तर 3 दिवस मुक्कामाला असते नांदेडमधल्या शिखांच्या चर्चमध्ये. शिखांचे गुरु ग्रंथ साहिबा म्हणून त्यांच्या काहीतरी ग्रंथामध्ये नामदेवरायांचे हिंदीमध्ये अभंग आहेत. म्हणजे ते लोक ही सेवा करतात. नामदेवरायांची पंजाबमधली मूर्ती वेगळी आहे, दाढी पगडी आहे. महाराष्ट्रातली मूर्ती वेगळी आहे. नामदेवरायांची ख्याती कोणती असेल तर नामदेवराय हे देवाचे लढीवाळ भक्त होते. प्रत्येक साधू संतांना एक उपमा आहे. ज्ञानाचे सागर ज्ञानोबाराय, प्रेमाचे सागर नामदेवराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरू तुकोबाराय. असं जर आपण सरासरी बघितलं तर त्यांना एक उपमा आहे. महाराजांचं असं म्हणणं आहे नामदेवरायांचं, हे संत आहेत तरी कसे ब्रह्ममूर्ती मानलं. म्हणजे चालतं बोलतं एक ब्रह्माचं बिंब आहे. ते एक ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे बघा. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. म्हणजे ते काही जरी बोललेत वेदच आहे. म्हणजे संतांचं जे बोलणं आहे त्याला वेद असं म्हटलं, कारण ते साक्षात ब्रह्ममूर्ती आहे. संतांची आज कलियुगामध्ये खरी गरज आहे त्या विचाराची. आपण सरासरी बघितलं तर शास्त्रकारांचं काही एक मनोगत आहे. सगळे, मी तर नेहमी सांगतो, नाथ महाराजांचं भागवतामध्ये छोटं पद आहे. मृत्यूलोकामध्ये असा एकही प्राणी जन्माला आलेला नाही तो प्रयत्न करत नाही. असं सगळे करतात प्रयत्न. मग कशासाठी प्रयत्न करतात? सगळ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, आम्हाला सुख व्हावं का दुःख व्हावं. कोणी असतो, दुःख मागणारा प्राणी जन्माला आलेला नाही. मज लागी दुःख व्हावे ऐशी कोणी व्हावी ना जीवे. म्हणजे मला दुःख प्राप्त हो म्हणून नाथ महाराज म्हणतात कोणीही जीव प्रयत्न करत नाही. न वांछिता दुःख पावे हा पुढचा भाग आहे. न मागताना दुःख पदरात पडतं याचा अर्थ एवढाच आहे, प्रारब्ध सोडत नाही. पण मागत नाही कोणी दुःख. मग सुखाची इच्छा आहे. मग माणसं सुखच तेवढं मागतात का सुखासाठी काही प्रयत्न करतात? साधनं करतात ती दुःखाची आणि मागतात सुख. सुखाची साधनं करत नाहीत महाराज. म्हणून ते सुख आहे कुठं हे सांगणं मृत्यूलोकातलं संतांचं कार्य आहे. म्हणून ज्ञानोबारायांच्या 5 ग्रंथापैकी 2 ग्रंथ हे 3 भागामध्ये आहेत. एक असा ग्रंथ आहे अमृतानुभव, 10 प्रकरणं आहेत. रंगनाथ महाराज परभणीकर गुरूंचे शिष्य मुरलीधर धोत त्याने एक लिहिलं आहे, म्हणजे सार्थ केलं आहे अमृतानुभव. त्यात त्यांनी असं वर्णन केलं आहे, ज्याला संसार नीट करायचा असेल त्यानं पहिलं प्रकरण वाचावं, शिवशक्ती समावेशन. ज्याला गुरूंची सेवा करायची त्यानं दुसरं प्रकरण वाचावं. अशी त्यात प्रकरणं आहेत. ज्याला वाचाशुद्धी करायची त्यानं तिसरं प्रकरण वाचावं, वाचारून परिहार म्हणून आहे. 4 वाण्या सांगितल्या, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी.
4 अवस्था सांगितल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, असं त्यात वर्णन. 4 देह सांगितले. हे ते तिसरं प्रकरण आहे. म्हणून चिंतनात जर आपण बघितलं तर हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ही 3 भागामध्ये आहे. श्रुतीच ही कोडीस्वानी, कांडत्रय निरूपणी. श्रुती म्हणजे वेद, अहितापासून काढिती, हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. जीवाचं अनहित काढून त्याला हित देऊन त्याचं कल्याण करणं हे श्रुतीचं कार्य आहे. आणि श्रुतीला बोलवणं हे संतांचं कार्य आहे. श्रुती म्हणजे वेद आहे तो, आणि तो वेद ज्ञानेश्वरीमध्ये 3 भागामध्ये आहे आणि हरिपाठामध्येही 3 भागामध्ये आहे. कर्म, उपासना, ज्ञान. अजून काही माणसं भेटतात. महाराज ते पहिल्या अभंगात सांगितलं असोनी संसारी जिव्हे वेगो करे, आणि शेवटला सांगितलं लटिका व्यवहार. तिथं संसारात राहा म्हणून सांगितलं आणि तिथं संसार लटका म्हणून सांगितलं. लटका संसार सांगितलं तो ज्ञानाला, आणि जो कर्मी आहे ना त्याला राहा बाबा संसारात. म्हणजे पहिला भाग आहे ते कर्मकांडाचा आहे, तिसरा भाग आहे तो ज्ञानकांड आहे, मधला भाग आहे तो उपासना कांड आहे. अशी ज्ञानेश्वरी सुद्धा आहे. श्री गुरु साखरे महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड 3 भागात ज्ञानेश्वरी आहे. मग याच्यावर असा पूर्वपक्ष निर्माण होईल, शंका. मग 2 भागात का सांगितलं नाही ज्ञानेश्वरी, किंवा 4 भागात का सांगितलं नाही, 5 भागात का सांगितलं नाही. तर तुम्ही आम्ही मानू न मानू हा पुढचा भाग आहे. पण शास्त्र वर्णन करतं तुमच्या आमच्या पाठीमागं अनादिकालापासून दोष आहेत. दोष माणसं मानत नाहीत. त्याला दोन्ही बाजूने नावं आहेत बघा. एक मल विक्षेप आवरण हे नाव आहे, आणि दुसरं नाव कोणतं असेल तर मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे चंचलता, आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. याला साधनं सांगितली. पहिला जो दोष निघून जायचा असेल तर कर्म आपलं नीट पाहिजे. त्या निष्काम कर्मानं मलदोष निघून जातो. अजून कर्मच कळलं नाही आम्हाला. वारीत गेलं तरी कर्म कळत नाही. वारीत गेलं तर कर्म कळायला पाहिजे ना. देखोवेखीच वारीतली कर्म जास्त आहेत. कुठं काय दिसलं, कोण खाली वाकलं आपण खाली वाकायचं, कोणी चौकटला हात जोडले चौकटला हात जोडायचे, कोणी इकडं देवाला तिळगुळ फेकलं आपण तिकडं तिळगुळ फेकाय. असंच आहे ना. ती कान्होपात्रापासून पुढं गंमत बघायला मिळते बघा. देखोवेखीच ना. कोणी गरुड खांबाला भेटलं भेटायचं, कोणी कान धरून नाचलं नाचायचं. कशासाठी नाचायचं याचा अजून पत्ता आम्ही बघितलेला नाही. ते करेल तेवढं करायचं, त्याच्या पाठीमागे आपण जायचं. ज्ञानोबांचं असं एक प्रमाण आहे, अर्जुना जी कर्म तू करतोस मला सोडून असतील ती व्यर्थ आहेत म्हटलं. अगा माते निरुणी भजन ती वायाचे का आणि आण, कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. ते कर्म वेदमान्य आहेत का वेदबाह्य आहे, शास्त्राला मान्य आहे का अमान्य आहे, ते विहित आहे का निषिद्ध आहे, ते काम्य आहे का प्रायचित्त आहे, ते नित्य आहे का नैमित्तिक आहे, बघून कर्म करावं. कर्माप्रमाण फल असतं. जसं कर्म तसं फल असतं. एक पुस्तक आहे बघा हिराबाई ठक्करांचं, कर्माचा सिद्धांत. चांगलं लिहिलं त्याने. त्यामध्ये असं लिहिलं आहे, तुमच्या आमच्याकडून ते कर्म बनलं म्हटलं की याचा नियामक की ईश्वर आहे. तो काय करतो, त्या कर्माला तुमच्या आमच्या फलापर्यंत नेऊन पोचवतो. त्याशिवाय ते थांबतच नाही महाराज. ज्यावेळी ते फल देऊन मगच कर्म तरी काम होतं. मग निश्चित कर्म असेल तर हरिविन जन्मतो नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, त्याचं फल आहे ना महाराज. ते नरक प्राप्त होते याचा अर्थ निश्चित कर्माचं फल हे दुःख आहे. विहितामध्ये शास्त्रकार 4 प्रकार सांगतात. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायचित्त कर्म. ही कर्म करत असताना त्याने याच्यामध्ये एक भागत्याग लक्षणं सांगितलेली आहे. 2 कर्म करायची नाही, 2 कर्म चुकवायची नाही. मनुष्यानं कधीही काम्य कर्म करू नये. उगा आपलं देवाला जाऊन हात जोडायचं, देवाजवळ बसायचं, डोळं झाकायचं आणि ओंझळ करायची आणि मनातल्या मनात म्हणायचं धनांदी, भार्यांदी, पुत्रांदी. कशी याला मान्यता नाही शास्त्राची महाराज. आपल्याला जन्माला घालताना भगवंतानी तुमच्या आमच्या सोबत आपलं ते कर्म मागल्या जन्मातलं ते प्रारब्ध रूपाने दिलेलं आहे, आणि त्यामध्ये ईश्वरालाही बदलायचा अधिकार नाही दिलेला. प्रारब्धे जोडे धन
प्रारब्धे वाढे मान सोस करशी वाया भजमना पंढरीराया प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय दुःख प्रारब्धेची भरे पोट तुका करुणा गोपाट. याच्याविषयी ज्ञानोबांच्या 2 ओव्या आहेत बघा. एक प्रतिकूल प्रारब्धाविषयी आणि एक अनुकूल प्रारब्धाविषयी. अदृष्ट झालिया उदासो पालटे श्रीमंतीचा विलासो का पुनवे पाटे शीतांशु पालटे जैसा अर्जुना. पौर्णिमेपासून अमावास्यापर्यंत चंद्र कधी मोठा होत नाही, आपल्याला माहिती आहे सगळं. अमावास्या तरी पूर्ण संपतो. जर हे प्रतिकूल असेल आहे ते निघून जाईल. भाग्याचे निभडशे उद्यमाचे निमिषे संपत्ती जाता पैसे घर गे. तुमचं हे जर अनुकूल असेल तुम्ही कुठलाही व्यवसाय करा त्यात तुम्हाला बरकती म्हणजे धन लाभ होईल. मग हे कशावर सगळं आहे? याच्यावर आहे. हा काय करलो महाराज त्याला त्याच्याकडे. म्हणून काम्य कर्म कधी बदलत नाही. त्याला ज्ञानोबाचे भरपूर दृष्टांत आहेत. ललाटीचे लिहिले न मोडीता काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. दुधानं तुम्ही आम्ही किती जरी कावळ्याला आंघोळ घातली तरी पांढरा होत नाही. मग अदृष्ट बदलत नाही प्रारब्ध. म्हणून काम्य कर्म करायचं नाही. आणि उगा आपलं उठलं आणि जाऊन सारखा देवासमोर नाचायला लागला कान धरून. तिचं फल काय माहिती आहे काय? महाराजांचा एक अभंग आहे बघा. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगो काय पुरे पुरे हा संसार पांडुरंगा. या जीवनामध्ये संसारामध्ये नकळत दोष घडले, कुणाची तरी निंदा घडली, कुणाची तरी म्हणजे हेवा घडला, मत्सर घडला, त्यानं दोष निर्माण झाले. तुम्ही मला काय करा? क्षमा करा. शास्त्र वर्णन करतं तेवढं दोष होईपर्यंत ते कर्म करायचेच नाही. प्रायश्चित्त कर्म 2 कर्म चुकवायचे नाहीत महाराज. एक नित्य कर्म नैमित्तिक कर्म. महाराजांचं एक वाक्य आहे बघा. काही नित्य नेमावीन अन्न खायतो. काय लिहायचे ठेवले गात्यामध्ये हो? हे नित्यनियम सगळं मनुष्याला घडलं. शास्त्र सगळं मनुष्याला लागू आहे. नित्यनियमाशिवाय अन्न सेवन करणं हे श्वानाचं लक्षण आहे, माणसाचं लक्षण नाही महाराज. म्हणून नित्यकर्मामध्ये स्नान संध्या हरिपाठ तुमचं ज्ञानेश्वरी वाचन आईवडिलांचं दर्शन सद्गुरूंचं स्मरण देवपूजा हे सगळं नित्यकर्मात येतं आहे. देवांच्या जयंत्या संतांच्या पुण्यतिथ्या वर्षश्राद्ध पंढरीची वारी 15 दिवसा एकादशी हे सगळं नैमित्तिकात मोडतं आहे. नित्य नैमित्तिक चुकवायचं नाही. काम्य प्रायश्चित्त करायचं नाही. असं घडलं तर मल नावाचा दोष निघून जातो. एक दोष जातो. यानं त्याला दुसरं साधन सांगितलं आहे. म्हणजे तो जर दोष निघून जायचा असेल तर अखंड भगवंताचं नामस्मरण. जळतील पापे पाप निघून जायचं असेल तर एक निष्काम कर्म नामस्मरण. घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापाचे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळपळते पुढे, असे त्यांनी प्रमाण लिहिले आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. एक दोष निघून गेला, दुसरा दोष आहे तो चंचलता आहे आणि त्याला उपासना सांगितलेली आहे. म्हणून अर्जुनाला उपदेश करताना असं वर्णन केलं आहे, तो मन हे मीच करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मला मन दे म्हणून सांगितलं, पण आमचे तळाशेकर महाराज सांगायचे, मन हे सगळीकडं फिरतं, फक्त देवाकडं जात नाही. का जात नाही ते सांगायचे. देवाकडं मन जर गेलं तर ते मन मरतं, म्हणजे त्याचा दुसरा असा अर्थ आहे जीवदशा संपून जाते, तिकडं जायला तयार नाही, सगळीकडे फिरतं ते. आणि मनाचा स्वभाव आहे चंचल. चंचल हे मन कृष्ण प्रमाती बलव दृढ, तस्याह मन्यो निग्री वायुरेव सुदुष्करम, मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षय. एकाग्र मन हे सुखाला हेतू आहे, चंचल मन हे दुःखाला हेतू आहे. फक्त ते मन एके ठिकाणी एकाग्र होतं. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या, भाग गेला शीन गेला. केवढा म्हणजे अवघा. अवघा शब्दाचा अर्थ आहे जे आपलं सुख आहे ते आपल्याला प्राप्त होतं आनंद रूपानं, म्हणून त्याला अवघा म्हटलं आहे. पण तसं ते व्हायला पाहिजे. जर अशी उपासना आपल्याकडून घडली एकाग्र मनानं, तर दुसरा जो दोष आहे तो चंचलता निघून जाते. दोन दोष गेले, पण एक दोष आहे तो साधनानं कुठल्याही जात नाही. मनोमार्गे गेला मना नाही मला, संतांचे संगती संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे दोन दोष आपल्या प्रयत्नानं निघून जातील. तर शास्त्र असं वर्णन करतं, अनंत जन्माच्या एका नव्हे, निष्काम कर्मानं नामस्मरणानं अनंत जन्माच्या उपासनेनं म्हणजे मल आणि विक्षेप निघून गेलं. आवरण निवृत्ती होत नाही. आवरण निवृत्तीसाठी एक संत आणि श्रीगुरु म्हणून 4थ्या अध्यायातला 4था श्लोक आहे आणि 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. 4थ्या अध्यायात 34वा श्लोक कसा आहे बघा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे संताया भजावे सर्वस्वीशी. ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त व्हायचं संतान आणि त्यासाठी सेवा सांगितली पुढं. ते चिदंबरम महाराजांचं एक वाक्य आहे. त्यांचा एक श्रीमंत शिष्य आणि ते काय म्हटले, महाराज तुम्हाला मी एक महागडा मोबाईल घेऊन देतो आणि तुम्ही मला ऑनलाईन पाठ द्या, म्हणजे ऑनलाईन पाठ घ्या. ते म्हटले सेवा हा दारवंटा कसा करायचं सांगा. तनु मनु जिवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. सेवा घडायला पाहिजे ना महाराज. ऑनलाईन कसं सांगायचं ते सांगा. ऑनलाईनच मग सगळ्यात चाललंय असं नाही, त्याला सेवा घडायला पाहिजे. मग अपेक्षित जी आपुले काय अपेक्षा आहे, दुःख निवृत्ती सुखाची प्राप्ती तेही सांगती पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्प नाही. परत ते अंतःकरण संकल्प करत नाही. याला संतांचा बोध म्हटलं आहे. आणि पुढं कसं वर्णन केलं आहे बघा. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदेश सर्वरहमेव वेद्यो वेदांत कृत आदिदेव चाहम. भगवान वाच्य आहे. अर्जुना येधवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका हे ऐशी जे बुद्धी स्फुरहर्निशी ते वस्तुगामी. सगळ्यांच्या हृदयामध्ये जे मी 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 असं स्फुरण असतं ते माझं स्वरूप आहे. मग कळना का संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्याशी. संतांची सेवा घडली पाहिजे आणि श्रीगुरूंची सेवा ही वैराग्याने घडली पाहिजे. असं घडलं तर ते ज्ञान प्राप्त होतं. पण ज्ञान प्राप्त होण्यासाठी जो दोन दोष निघून गेलेले आणि तिसरा दोष निघून जावा असा तळमळ आहे, साधन चतुष्टय संपन्नयुक्त अधिकारी आहे, त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. मग ते साधनं आपल्याकडं आहेत का आपण बघायला पाहिजे. पहिले साधन सांगितलं आहे श्रवण. त्यात दोष असता कामा नये. 3 दोष सांगितले त्यांनी.
कर्णापाठव, विप्रलप्सा आणि अनेक दोष आहे. दोषयुक्त ऐकलं तर बोध होत नाही, पण षड्लिंगपूर्वक ऐकायला पाहिजे. याच्या पुढचं साधन आहे ते म्हणजे मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन. ही साधनं आपल्याकडून घडली तर प्रमेय, प्रमाण, विपरीत संशय निघून जातात. त्यासाठी कारण आहे ही त्या साधकाला अंतरंग साधनं आहेत. बरं, बहिरंग साधनामध्ये 2 साधनं मुख्य आहेत. एक विवेक आणि एक वैराग्य. आपल्याकडे विवेक आहेला बघायला पाहिजे ना. आता तिने त्या विचारसागरातली व्याख्या सांगितली, तो भाग वेगळा आहे. म्हणजे संत संगतीने आत्मा अविनाशी, बाकी सर्व विनाशी चंचल असा बुद्धीचा निश्चय होणे याला विवेक म्हटलं. पर बुद्धी निश्चय करायला तयार नाही. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संगम तोची होय बाधक. ती क्षणाक्षणाला पालटते. म्हणून त्याच्यावरती एक महाराजांनी वाक्य सांगितलं आहे ज्ञानोबरायांनी, जर बुद्धीचा निश्चय नाही झाला तर तुम्हा मला आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून आपल्याकडे विवेक पाहिजे. विवेक म्हणजे विचार, सारखा विचार पाहिजे. आमचे महाराज एक श्लोक सांगायचे, सदा विचारये तस्मात् जीव जगत परमात्मनाः. सारखा मनुष्याने विचार करायचा, जीव कोण आहे, जगत कोण आहे, परमात्मा कोण आहे. म्हणून एक प्रमाण आहे बघा, सारासार विचार मनुष्याकडे विचार पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, विचार अंती नामधरा कंठी विठोबाचे. आणि ते ज्ञानोबरांचं पद कसं आहे बघा, देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाहि असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. भ्रांत बुद्धीनं मनुष्य असालाही सार शोधतो आहे, पण जे नित्य आहे, शाश्वत आहे, कधी नाश पावत नाही, त्याला त्यांनी सार असं म्हटलं आहे. आणि तो एक भगवान परमात्मा आणि त्याचं एक नाम आहे. म्हणून विचार पाहिजे आपल्याकडं, जीव जगत परमात्मा याच्याविषयी विचार पाहिजे. जीवाची सगळ्या शास्त्रकारांनी व्याख्या केली आहे, जीवो ब्रह्मैव नापर, एकमेवा अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ते किंचना, ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. एक ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे. जीव हा ब्रह्माचा अंश आहे. जीव ब्रह्म सुखरूप आहे, जीव ही सुखरूप आहे. पण अनादिकालापासून आपल्याला आम्ही सुखरूप असं वाटत नाही. अनादिकालचे संस्कार आहेत. आणि मग त्यावरती अध्यास आलेत. पहिला अध्यास अहम, देह मी. आम्हाला कुणीतरी एकेरी बोललं चालत नाही. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला महाराज म्हणतात. सांगलीकडे गेलं का नाही, हो बुवा असं म्हणतात ते. मग ते वाईट वाटतंय, असं बुवा कसं म्हणता, हो महाराज म्हणा की. मग आता कुणाला महाराज, देहाला म्हटला का आत्म्याला म्हटला, कुणाला म्हटला. अहो ते तादात्म्य पकडले घट. मी श्रीमंत, मी गरीब, मी रूपवान, मी पुण्यवान, मी पापी, मी अजून कोण, अमुक तमुक महाराज. सगळी उपाधी अनादिकालापासून घेतली आहे. वास्तविक बघितलं तर महाराजांचा एक अभंग आहे, मुक्त कासया म्हणावे बंधनाचे नाही ठावे. अहो तुम्ही मी मुक्त झालो म्हणशीला, अहो मुक्त तुम्ही आहातच, तुम्हाला बंधन नाहीच ना. बळ बळ यानं घेतलं आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. असा सारखा त्या जीव कोण्याचा विचार करावा आणि जगत कोण्याचा विचार करावा. जगताविषयी अनेक वाद आहेत. काही शास्त्र आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत. आस्तिकामध्ये 6 शास्त्र आहेत. त्यातलं शेवटचं शास्त्र कोणतं असेल तर व्यासकृत उत्तरमीमांसा, जैमिनींचं पूर्वमीमांसा आहे. मग तुमचं पतंजली आहे, न्यायशास्त्र आहे, सांख्यशास्त्र आहे. ते आपापल्या करणं सांगायला बघतात. पण त्याच्यापेक्षा पुढं जाऊन जर आपण बघितलं तर विचारसागरामध्ये काही वाद सांगितले. वाद म्हणजे भांडण नव्हे. प्रत्येकानं मांडलेलं आपलं मत आहे. आणि 6व्या तरंगामध्ये त्याच्या ख्याती सांगितल्या. एकूण 6 ख्याती आहेत. सत्ख्याती, असत्ख्याती, आख्याती, आत्मख्याती, असत्ख्याती. आणि शेवटची ख्याती कोणती असेल तर अनिर्वचनीय ख्याती आहे. अनिर्वचनीय ख्यातीचा लॉंग फॉर्म असा आहे, इदमाकार अंतकरण उपहित, साक्षी चैतन्य आश्रित, सतासतावनी विलक्षण, सर्पांत्याचे ज्ञान या रूपाला परिणाम पावते. तिने वर्णन करताना वर्णन केलं आहे ते जगन मिथ्या आहे आणि ब्रह्मसत्य आहे. तर सारांश आहे. बाकी वरच्या ख्यातीच्या वर्णन करताना एकाचं एकानं खोडून काढलं, एकाचं एकानं खोडून काढलं, हे ख्याती वर्णन आहे. आणि तसे वादसुद्धा आहेत. अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, परिणामवाद आहे, आरंभवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, सृष्टीदृष्टीवाद आहे, बिंब प्रतिबिंबवाद आहे. त्यातले आमचे गुरुजी पहिला वाद ठाम सांगायचे, अजातवाद. जगत नावाची वस्तू नाहीच ना.
त्याला ते उदाहरण द्यायचे, दोरीवरला सर्प कधी झालाच नाही, मग जगत झालाच नाही. हे गमतीनं सांगायचे ते. तुमच्या मुरगुड भागामध्ये कायम असायचे गुरुजी, आणि त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये विचारसागर हा ग्रंथ पटवून देण्यासाठी एकमेव उदाहरण कोणतं असेल तर म्हणजे ब्रह्म सत्य जगन्मिथ्या हे उदाहरण पटवून देण्यासाठी एकमेव उदाहरण कोणतं असेल, रज्जू सर्प. आणि ते गुरुजी कीर्तनातून कायम सांगायचे. पण ते कुठल्या एका गावातून चालले होते, ते काहीतरी बसलेली मंडळी म्हटली, आता हे आलाय बघा दोरीनी साप घेऊन. रज्जू म्हणजे दोरी हो, प्रत्यक्षात पटत नाही ना महाराज. ते एकमेव उदाहरण. अंधारात पडलेली दोरी, एकाला भासला सर्प, म्हणून त्याला मारायसाठी प्रकाश आणला. तुम्हाला सगळ्यांना रोज आम्ही सांगतोच आहोत. मग शास्त्र असं वर्णन करतं, त्या दोरीवरला शब्द सर्प खरा आहे का खोटा आहे. तुम्ही खरा म्हणशीला तर प्रकाश मारले तर दोरी आहे, खोटा म्हणशीला तर सगळं सामुग्री आणली आहे मारायसाठी, त्याला शास्त्रकार वर्णन करतात मिथ्या म्हणून. म्हणजे सताहून विलक्षण अनिर्वचनीय केवळ सत्य एक ब्रह्म आहे, केवळ मिथ्या हे माया आहे, आणि माया कार्य जगत आहे. ती विचारांती सिद्ध होत नाही ना. एक भागवतकारांचं प्रमाण आहे, प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता, कदा कल्पांती घडेना. एक प्रपंच झाला होता, हे सगळं मिथ्या वार्ता आहे, पुढं होईल हेही सांगता येत नाही. आमच्या डोंगरात एक मन आहे, आईचं लेकरू रडायला लागलं तर आई त्याला भीती घालते, बाळा तुला बाबुलबुवा येईल आणि खाऊन जाईल. बघितलंय का नाही बाबुलबुवा? आहे तरी काय नाही ना. मग जगत नाही महाराज असा अजातवाद सांगतो आहे. विवर्तनाचं म्हणणं असं आहे, आम्हाला पावलोपावलं जगताचा अनुभव येतो आहे. मग त्यांचं म्हणणं आहे, जो अनुभव येतो आहे तो जे जे भेटे भो ते ते मानी जे भगवंत, हा भक्तयोग निश्चित जाण माझा. आणि तिसरं कोणतं असेल तर परिणामवाद आहे. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमान श्रुतीशी, आंधळ्या पांगळ्याचा एक एक विठोबा दाता म्हटलं, प्रसवला विश्वतूचे सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. हे सगळं बोलणं परिणामवादामधलं आहे. हे जगताविषयी सगळं मानलेलं आहे. दृष्टीसृष्टीवादामध्ये जर आपण बघितलं तर सृष्टी ही ईश्वर निर्मित आहे. त्यामुळं जसं दृष्टीला दिसेल तशी सृष्टी होणं शक्य नाही. म्हणजे सृष्टी आहे ती ईश्वर निर्मित आहे. सृष्टीदृष्टीवाद आपण ती बदलाय बघतो, बदलत नाही, ती ईश्वर निर्मित आहे ना. म्हणून ते पुढं वाद त्यांनी सांगितले. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तर जीव कोण, जगत कोण आणि परमात्मा कोण याचा विचार करावा. सगुण रूपातून जर आपण बघितलं म्हणजे तर त्याला मायेला पुढं कोण जर आपण चिंतन सांगायचं म्हटलं तर हे सगळं निर्माण करणारा एक भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याचं चिंतन सांगताना त्याला माया ही उपाधी ईश्वर आहे. म्हणून आपलं भजनच प्रकृती पुरुषामध्ये, ब्रह्ममायामध्ये आणि विठोबा रखुमाईमध्ये आहे. ज्यावेळी ही माया अध्यस्त निघून जाईल त्यावेळी एकमेवा अद्वितीय ब्रह्म जय विठ्ठल करायचा असा कीर्तनाचा एक नियम आहे. म्हणून त्या भागवतात त्यांनी वर्णन केलेलं आहे, मायेचा स्वीकार करून हे जगत निर्माण झालं. एकलेची न कंठवे म्हणून या येणे, केली निर्माण 14 ही भवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लाघवी माया सूत्रधारी. हे सगळं बोलणं म्हणजे ते ईश्वराचं कार्य आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी. सारखा मनुष्याने विचार करावा. हे विवेक आपल्याकडे साधन पाहिजे. अंतरंग साधन 4 पाहिजेत. अजून विवेकाच्या पुढचं एक वैराग्य पाहिजे आपल्याकडं. वैराग्य पाहिजे. आत्ता वारकरी संप्रदाय कुठं जर कमी पडत असेल तर वैराग्यामध्ये. भागवतामध्ये वर्ण आश्रम व्यवस्था सांगितलेली आहे. ती जर वर्ण आश्रम व्यवस्था कोलमडली तर जगामध्ये कुठंही शांतता नांदणार नाही. अराज्य. प्रत्येकानं आपापल्या वाट्याला आलेल्या वर्णाप्रमाणे आश्रमाप्रमाणे वागलं पाहिजे. वर्ण एकूण 4 आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. कधीही ब्राह्मणानं आपलं कर्म टाकू नये. 9 गुण सांगितले. क्षत्रियानं आपलं कर्म कधी टाकू नये हेच सांगितलं अर्जुनाला. हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम. तू क्षत्रिय आहेस ना, युद्ध कर, तुला 2 फलं मिळतील. युद्धात जिंकलास पृथ्वीचं राज्य मिळेल, द्रष्ट फल आहे.
युद्ध करता करता वीरगती प्राप्त झाली, स्वर्गप्राप्ती होईल, अदृष्ट फल आहे. आणि युद्धच नाही केलंस नरकाला जाशील सांगितले भगवंतानी. म्हणून क्षत्रियानं कधी आपलं कर्म टाकू नये, वैश्यानं कधी आपलं कर्म टाकू नये. शेती करणं, आपलंही पोट भरणं, जनावरं पाळणं, अजून स्वस्त वस्तू महाग विकणं, हे सगळं ज्ञानेश्वरीत वर्णन केलं आहे. वैश्याची लक्षणं आणि शूद्राला सांगितलं तिन्ही वर्णांची सेवा. म्हणून प्रत्येकानं आपल्या वाटलेलं कर्म कधीही चुकवू नये. वैश्यानं शेती टाकून कधी देऊ नये. आता करतात ना शेती ते काय फवारलं की जाऊन झोपला घरात, ही काही शेती नाही महाराज. तर राबायला पाहिजे. कधीही शेतकऱ्या तोटा होत नाही. पण आता ते तसं शेतकरी वागायला त्यामुळे गोंधळ आहे सगळं. ही वर्ण झाले. आश्रम 4 आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. भागवतामध्ये असं चरित्र आलं आहे. ब्रह्मचर्यामध्ये 2 ब्रह्मचर्य आहेत. एक नैष्ठिक ब्रह्मचारी आणि एक उपकुर्वान ब्रह्मचारी. नैष्ठिक ब्रह्मचर्याला श्रीगुरूंच्या कृपेमुळं वेदाध्ययन संपन्न झाल्यानंतर वैराग्य प्राप्त झालं तर पुढचे 2 आश्रम चुकवता येतात. एक गृहस्थ आणि वानप्रस्थ, डायरेक्ट संन्यास घेता येतो. हा नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे. आणि उपकुर्वान ब्रह्मचर्य जर आपण बघितला तर विधियुक्त पद्धतीनं गुरूंच्याकडून ज्ञान प्राप्त होऊन गुरूंच्या ऋणारुन्मुक्त होण्यासाठी त्यानं गुरुदक्षिणा देऊन ब्रह्मचर्य व्रत संपवून विधियुक्त पद्धतीनं गृहस्थाश्रम स्वीकारता येतो. गृहस्थाश्रम पुरुषाला सुद्धा ब्रह्मचर्य व्रत सांगितलेलं आहे. तसा वागला तर आश्रमी पुरुष ब्रह्मचर्य आहे. म्हणून आश्रम 4 आहेत: एक ब्रह्मचर्य, एक तुमचं गृहस्थ, एक वानप्रस्थ आणि एक संन्यास. आता सगळ्यात जास्त अवघड आश्रम कोणता असेल? गृहस्थ आश्रम आहे. कारण गाथ्या जर आपण अभंग बघितले तर तुकोबारायाने कुठंही धनाला मान्यता दिलेली. तुका म्हणे धनासाठी देती प्राण, धन मिळवणी कोटी, सवे नयरे लंगोटी, द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग. तुका म्हणे संग खोटा त्याचा, तुका म्हणे संपदा जयाची एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. भागवतामध्ये त्याच्याविषयी 15 अनर्थ सांगितले. स्थेयम हिंसा नृतन दंभम काम क्रोध स्मयोमदा, भेदो वैर अविश्वास संस्पर्धा व्यवनानीच, धनवंत पुरुषाशी स्त्री लवटो करी कैशी, कुटका देखुनी शनी जैशी हलवी पुच्छाशी कुंकात. सांगून झालं माझं. याला भागवत म्हटलं आहे. कुठं बुवा लोकांना आमच्या वाचाय सोडाय भागवत. नाथ महाराजांचं म्हणणं आहे धनवंत पुरुषाच्या सभोवती स्त्रिया लुडबुडतील इति नाथ महाराज गोवाच्य. त्याला उदाहरण दिले आहे त्यांनी. जर आपण हातामध्ये भाकऱ्या तुकडा घेतला तर कुत्र काय करतं? असं उदाहरण दिलं आहे. दुसरं उदाहरण दिलं आहे धनहीन पुरुषाच्या घरी कलह स्त्री पुरुषा माझारी. म्हणजे असून भांडण आहे, नसून भांडण आहे, त्याचा निषेध मानला आहे. पण असा एक गाथ्यामध्ये अभंग आहे: जोडून या धन उत्तम. आता इथं जोडा म्हटलं, तिथं नको म्हटलं. हे जोडण्या धन का म्हटलं असेल तर फक्त आणि फक्त हा अभंग गृहस्थाश्रमी पुरुषासाठी लागू आहे. कारण त्याला 4 देव सांगितले: आचार्य, अतिथी, मातृ, पितृ. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर, 4 दैवते समान मानी, शरण एका जनार्दनी. 4 दैवत सांभाळण्यासाठी धन जोडा म्हणून सांगितलं. पण पुढचा कसा अभंग आहे बघा: जोडून या धन. जोडा म्हटलं म्हणजे कसंही जोडा, काय व्यवहार उत्तम ठेवा म्हणून सांगितलं. उत्तम व्यवहारनं कमवलेलं आहे ते चंचल आहे, आसक्त राहू नका, अनासक्त राहा म्हटलं. कारण या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया, न चुके याता याते, हे भोगशील काया, या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठनाथाच्या रे तू लाग पारे पाया. अनासक्त राहा म्हटलं. उदास विचारे वेच करी, खर्च करी. कुठं खर्च करी? सत्कर्मामध्ये. आणि असं घडलं तर उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. म्हणून जोडा म्हणून सांगितलं. हा आश्रम गृहस्थाश्रम आहे. याच्या पुढचा वानप्रस्थ आहे आणि त्याच्या पुढचा संन्यास आहे. संन्यासाला अतिशय काठिण्य आहे. एकूण 4 संन्यासी आहेत: दंडी, क्षेत्री, कुटीचक, विविधिशा. आणि ज्ञानोबर एक संन्यास सांगतात: मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. असं वर्णन त्यांनी केलं. हे 4 आश्रम आणि 4 म्हणजे तुमचं वर्णन. हे यत किंचित यामधून आपण दोष पत्करायचे नाहीत. हे ते बंधन घातलं आहे त्यांनी. म्हणून त्यापैकी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये त्यांनी फार मोठं वैराग्य सांगितलं आहे. आपल्याकडे देवाचे एकूण 6 गुण आहेत: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य.
एक एक गुण देवाने आपल्या भक्तांना बहाल केला आहे. चारी रामायणामधून जर आपण बघितलं तर मारुती कुठंही अपयशी झालेला यश दिलं आहे. श्री दिला आहे विभीषणाला, अवतार दिला आहे कर्णाला, ज्ञान दिलं आहे ब्रह्मदेवाला, वैराग्य दिला आहे शुकाचार्यांना आणि ऐश्वर्य दिलं आहे कुणाला? अर्जुनाला. म्हणून हा गोपी तरी निवांतो साहेब, ऋषे तरी बुझावित जाये, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा, किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदवडा, म्हणून मंद्रत सिद्धीच्या चाडा तो नवल नोहे. कामधेन रूपी गायीचं वासरू म्हणजे अर्जुन आहे. त्यानं काही मागावं आणि ती कामधेनू भगवंतांना द्यावं असा ऐश्वर्य देवान दिला आहे. पर वैराग्य दिला आहे कुणाला? ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, म्हणून इशारा दिला आहे. ऐक खेळ्या तुझं सांगितले ऐशे जाणून खेळ खेळले. म्हणून हे पूर्वीचे कीर्तनकार खेळे, आताचे म्हणतील मी काही निंदा करत नाही त्यांची, पण हे म्हणायला पाहिजे. आता म्हणतात ना राधा ग निघाली पाण्याला, हाच तेवढा राहायला पाण्याला जायचा. खेळ्या असं आमचे महाराज असे डुलायचे खेळ्या म्हणतात, रंगायचा वारकरी त्या खेळ्यामध्ये. काय खेळ्या म्हणजे नेमकं खेळ्या म्हणजे काय?
तर साधुसंतांनी इथं कोण कोण कसे कसे खेळ खेळले आणि तुम्ही कसं खेळता आणि त्या डावात सापडू नका त्यांनी सांगितलं. डावात सापडला तर फट्ट गाढवाच्या वर्णन केले. मग हा खेळ खेळला आता वर्णन केलेला. गोप्या एक खेळ खेळला. भगवान कृष्ण भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये त्याची कथा आहे. खेळया माझी गोप्या भला बहुताचे खेळ खेळला रे. भरपूर खेळ खेळला. पण शेवटी त्यानं काय केलं, लहान थोर अवघी मारिली खेळची मोडून गेला. खेळ मोडून गेला. पण असा एक खेळ खेळला. चहू तोंड्याचा पोर एक नार्याही जाण नारद. खेळया माझी आगळा रे. तो आगळा वेगळा खेळ खेळायचा. आता सुद्धा आहेत हा नारद महाराज. सावध राहा म्हणजे झालं. त्यांचे वंशज आज सुद्धा आहेत. कुचाळू करुणी पोरे भांडवी आपण राहे वेगळा रे. लावायचं भांडणी आपण बाजूला व्हायचं. नारदाची खेळीच आहे महाराज. भजन्यात बोवा पोवात लावला वाद की हा बाजूला झाला. तू अमक्या गावात बोवा मला असा म्हणलास, तुला कोणी सांगितलं सांग. नारदानं. तू सांगतोच ना, मला नारदानं सांगितलं. गंगा गौरी दोघे भांडवी संभ्याशी धाडले राहणारे. नारद खेळ खेळला. बरं काही मंडळी शहाणी ठरलीत. खेळया माझी हनम्या शहाणा. नाही सापडला नाही. तो न पडी काम व्यसनी रे. तो यात पडलाच नाही महाराज. मग काम जर नसल, क्रोध कुठं आहे? कामच नाही तिथे क्रोधाचे कैसा. मग ही दोन नाही तर भांडण नाही. येते कैसे भांडण रे. पण त्यांची त्यांच्या गुरुवर स्वामीवर देवावर निष्ठा होती. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंकेपेने रे. लंकेपर्यंत गेले. रामप्रभूंची आवड होती म्हणून. पण असा एक खेळ खेळला. एकच आहे ब्राह्मणाचे पोर सगळी नव्हत. मी काय माझ्या पद्धतीत सांगित नाही, संतांनीवर नाही. तू म्हणणार बामणाचे एकच कसं काय पोरग? संतांना विचारा जाऊन. त्यांनी सांगितले बामणाची सगळी पोर नाही म्हटली त्यांनी. एकच पोरग इथल्या खेळाला भेदरलं. बाहेर यायला तयार नाही ना महाराज. त्यांचं चरित्र फार मोठं आहे. त्यांचे बाप आणि गुरु एकच. व्यास म्हणे शुका बाहेर ये. बाबा मी का बाहेर येऊ? अरे तुला इथली मोहमाया काहीही करणार नाही. मग राहू दे, मी बाहेर येत नाही म्हटले. मग तुम्ही का मला बाहेर बोलवता? बाळा तुझं मुख बघून मला सुखी व्हायचं आहे. हीच तर माया आहे म्हणून सांगितलं. येत नाही म्हटले. मग भगवान कृष्णाने हाक दिले. शुका त्या मातेचे काय हाल होत असतील, बाहेर ये ना. पण बाहेर आले ते भिवून कापत कापत आले. कशाला भ्याले ते? इथल्या मोहमायाला. आणि आले ते अरण्यात गेले. इथला स्पर्शही लागून घेतला नाही. आणि त्या ठिकाणी मग पुढे चरित्र आहे. तपश्चर्या मांडली. देव प्रसन्न झाला तर इंद्र भेदरला. आणि माझं इंद्रपद मागितलं तर काय करायचं म्हटलं. म्हणून स्वर्गातून ती अप्सरा पाठवली. तिथं नृत्य गायन केलं. पैंजण वाजवले, बांगड्या वाजवल्या. याचा तपोभंग होऊ दे म्हणून. पर वैराग्यातले तेजोमान होते शुकमुनी. नाही डोळे उघडले. ती जाताना म्हटले हो शुकमुनी मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती म्हटले. मी स्वर्गातले अप्सरा आहे. तुम्ही माझ्याकडं बघितलंही नाही. मी एवढी तेजवान आहे. माझ्या शरीरामध्ये कस्तुरी आहे. चा सुगंध पसरतो आहे. तुम्ही डोळे त्रिगुडून बघायचं माझ्याकडं. मग त्यांनी म्हटले अप्सरे तू स्वर्गामधले आहेस. तुझ्या शरीरामध्ये हे सुगंधी द्रव्य आहेत. हे जर मला अगोदर कळलं असतं मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. मला काय बिघडलं महाराज? वैराग्य कळते नाही. आत्ता संप्रदाय इथंच कमी पडतो आहे. वैराग्यामध्ये काय खावं काय खाऊ नये, काय बघावं काय बघू नये, कसं वागावं कसं वागू नये हे कमी पडतं महाराज. मी काय सगळं तुम्हाला सांगणार नाही. पण लिहून ठेवले संतांनी तेवढं मी तुम्हाला सांगतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी नाथ महाराजांच्या भागवताच्या नंतर अथ चिरंजीव पद आणि त्याला एक गोल कंस मारून साधकाला धोक्याची घंटा. कुठं वैराग्य आपलं कमी पडतं त्या ओव्यात दिलेले 42 ओव्या आहेत. त्या बघून घ्या, वाचा, पाठ करा, त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. नामदेव पुनीतचं फल मिळेल. तर वर्षाला आमची असते मग बुवा कोणतरी सांगायचं आणि मग काय लवकर मिटिंग झालीच नाही असं काही नसतं. याप्रमाणे वागणं याला पुण्यती म्हटलं. वर्षाला काही नामदेवरांच्या म्हणजे असा व्यवहार होत नाही. त्यानिमित्तानं काहीतरी टाकायचं आणि काहीतरी स्वीकारायचं. म्हणून वैराग्य पाहिजे ना आपल्याकडं. ज्ञानोबाने स्पष्ट वर्णन करतात. वमिलिया अन्ना लाळणं गोटी रसना का अंग निशालिंगना प्रेताचे विष खाणे नागावे जळत घरण रेघवे व्याग विवरा न करी व्यवस्थी जेवी तैशी संसारा या समस्तता जाणी जे जे अनित्यता वैराग्य दौडिता पाठी लागे. असा विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. मग ही साधनं सांगितली. मनोनिग्रह शम, इंद्रिय निग्रह दम, वेद गुरु संत शास्त्र देव आई वडील यांच्यावर श्रद्धा पाहिजे. समाधान तितिक्षा मुमुक्षत्व पाहिजे. कायमे
उद्धार पावेन, काय कृपा करल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झोरतसे. ही सगळी साधनं घेऊन जो यथार्थ गुरु आहे त्यांच्या शोधामध्ये जो आहे त्याला परमार्थमधला ज्ञानाचा अधिकारी म्हटलं. मग गुरु कसे पाहिजेत? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ. आणि तिसरं लक्षण सांगितलं आहे, सहज बोलणे हित उपदेश. एक 6 शास्त्राचं अध्ययन झालेला, शिष्याच्या शंकेचं निरसन करता येणारा श्रोत्रिय, असो ऐसा कुठे आठवची नाही, ब्रह्मनिष्ठ. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. यांना तिसरं लक्षण सांगितलं, कृपाळ होता. असा अधिकारी त्यांना शरण गेला तर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान ज्यांच्या अंगी मुरलं आहे त्यांना ब्रह्ममूर्ती म्हटलं. आणि त्यांचं नाव संत असं आहे. आडनावाचे संत वेगळे, मला संत म्हणणारे वेगळे, पण ब्रह्ममूर्ती संत कसे आहेत? ब्रह्म आणि संत हे भिन्नच नाही ना महाराज. म्हणून त्यांना चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब म्हटलेलं आहे. त्यांच्याविषयी एक ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे बघा. जया जनपदाची खंती, बहु एकांतावरी प्रीती. जया जनपदाची खंती, जान मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो मनुष्यामधला ज्ञानाची मूर्ती. त्याला त्यांनी म्हटलं आहे ब्रह्ममूर्ती. ते संत आहेत. जगी अवतरले, त्या जगामध्ये त्यांनी अवतार घेतला. त्यांचं वर्णन आहे ना, मी वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताय, झाडू संतांचे मार्ग. आडराणी, आडराणी शब्दाचा अर्थ आहे जीवाला खरं हित सांगणारे कोणतरी संत आहेत. आडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शेव, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणून जे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. पुढं काय, उद्धरावया आले दीन जना. आता दीन शब्दाचा अर्थ, दीन म्हणजे दुबळा नव्हे. दीन याचा अर्थ जो अनन्य भावानं शरण आला आहे त्याला दीन असं म्हटलं आहे. त्यांचा उद्धार व्हावा म्हणून ते मृतलोकामध्ये आलं. ज्यांचं वर्णन ब्रह्मादिक देव त्यांचं पायवनी, याचा अर्थ चरण पकडतात. ज्यांच्या नामस्मरणानं दोष निघून जातात. म्हणून आपल्याकडं वाराचे अभंग आहेत. वाराचे सोमवारी कुणाचं वर्णन केलं? होय, मंदिरं भरल्यात महादेवाचे. मंगळवारी देवीचे. बुधवारी कुणाचं मला काय माहिती नाही. बुधवारी कुणीकडं जाईत नाहीत, कारण तो पांडुरंगाचा वार आहे नाही. वास्तविक बुधवारीच जायला पाहिजे. गुरुवारी कुणाचं, हे सगळं मालिकेतला अभंग आहेत. गुरुवारी कुणाचे अभंग आहेत बघा. अजून ज्ञानोबारायांचं. शुक्रवारी देवीचं, शनिवारी मारुती, आणि मग रविवार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खिळ्या. त्या गुरुवारच्या अभंगामध्ये एक असा अभंग आहे बघा. नुसतं जरी ज्ञानदेव म्हटलं तर ज्ञानदेव देतो आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी, जपहा करीतो सर्वज्ञ, ज्ञाता ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञान अग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी व देतो. ज्ञानदेव 4 अक्षरावर नाताने 4 प्रमाण लिहिले आहेत बघा. नर रूपे विष्णू अवतरला हा भगवान, नदी वापी कूप पाहता उदकनो हे भिन्न, नवर लिहिलं आहे. ज्ञानदेव, देवाधिदेवा भक्ता प्रतिवर देव, देतावर ब्रह्मांड ब्रह्मानंदी वो कोण देव. देशिक राजा दयानिधी जो अलंकापुरी नांदेव. आणि वर लिहिलं आहे, वक्ते श्रोते श्रवणे पठने पावती समभाव, वर्णोजाचा अगटित महिमा होतो जीव शिव. असं ते नाथांचं वर्णन ज्ञानोबारांचं केलं आहे. म्हणजे नुसतं जरी ज्ञानदेव म्हटलं तरी ज्ञान प्राप्त होतं. आणि तुकोबारांचं नाव घेतलं तर तुकाराम तुकाराम
तुकाराम नाम घेता काव्ययम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, असं त्यांचं वर्णन आहे. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, म्हणून त्यांनी म्हटलं आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी दोष निघून जातील. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, दोष निघून जातील म्हटलं. त्यांनी पुढं वर्णन केलं. हो का दुराचारी विषयी असक्त, संत कृपेत्वरित उद्धरतो, अखंडित नामाजाची वास पाहे, निशिदिनी ध्याय संत जन, ब्रह्मादि त्यांचे वंदी पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. तो दुराचार्य जरी असला, विषयी आसक्त जरी असला, संत कृपा झाली तर उद्धार झाली तर, संत कृपे शब्द आहे. संत कृपा अशी काय ती रस्त्यावर पडलेली नाही, त्याला तनु मनु जीवे सांगितलं आहे. तेवढा त्याग असेल तर, त्याच्याविषयी भरपूर दृष्टांत आहेत. वेळेचं बंधन आहे. नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर आणि विसोबांचे गुरु मुक्ताई. थोडं जर पाठी जाऊन मागं जाऊन बघितलं, एवढा त्रास विसोबानं चारी भावंडांना दिला. एक दिवस उल्लेख आहे चरित्रामध्ये, मुक्ताई तू आमची बहीण आहेस ना, निवृत्तनाथ म्हटले, आम्हाला मांड भाजून वाढ. मांड म्हणजे भाकरी थोडक्यात. दादा थांब म्हटले, घरी काही नाही सामुग्री, एक खापर कुंभारवाड्यातून आणतो आणि त्यावर मधुगिरी मागून पीठ आणतो म्हटले. त्याच्या अगोदर हा विसोबा गेला होता कुंभारवाड्यामध्ये. या मुलीला जर कुणी खापर दिलं, माझ्याशी गाठ आहे. ही मुलगी कुणाची आहे? संन्याशाची. तरी कोणतरी एक वारकरी होता, काय करतो बघून ते खापर दिलं. त्या खापरामध्ये मधुगिरी म्हणून पीठ घेऊन चालली होती. ते खापर तर फोडलंच, जमिनीवर सांडलेलं पीठ भरून घेईल म्हणून त्यावरून पाय भिडवला. एवढा त्रास देणारा, दुष्ट असणारा त्या विसोबाला ज्ञानोबरायांनी कोणाचे गुरु केले हो? नामदेवरायांचे. तेने विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार हो. नामा म्हणे खेचर पायी, ओळखी झाली सर्व ठाई, असं वर्णन त्यांनी केलं आहे. आता ते ज्ञानोबा मुक्ताई रडत आल्यानंतर पोटाशी धरली ज्ञानोबाने. बा रडू नको म्हटलं. आपला जठराग्नी चेतवला आणि पाठीवर ती मांडी भाजली. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. ती काय करतात बघू म्हणून तो बघायसाठी आला होता. कोण? विसोबा. आणि तो पुढं पुढे यायला गेलो, खेचरा परतासर एकच शब्द बोलल्या. कोण? मुक्ताई. त्या एका शब्दावर त्यांना समाधी लागली आणि ते शिष्य झाले कुणाचे? मुक्ताईचे. आणि गुरु झाले कुणाचे? नामदेवरायांचे. नामदेवरायांच्यावरती ईश्वर कृपा होती, गुरुकृपा नव्हती. 4 कृपा आहेत. कोणी कोणी उलटी सांगतात, आमच्यातले महाराज तरी का धड आहेत म्हणतात. तिकडे वळायला नको, ते टेप होते नाही. क्रम आहे त्याला, क्रम. ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा, अंतकरण कृपा. तर काही मंडळी अंतकरण कृपा अगोदर सांगतात. अंतकरण कृपेशिवाय ईश्वर कृपा होत नाही. पण अमृतानुभवामध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे, नामस्मरण, अंतकरण शुद्धी, ईश्वर कृपा. ईश्वराचं कार्य आहे गुरूंची भेट घालून देणं, गुरुकृपा. शास्त्रकृपा अंतकृपेनंतर महाराजांचं म्हणणं आहे, मी वासुदेव. अगोदर नाही. अगोदर कसं सांगतील ते? अगोदर म्हणतील ज्ञानोबांना देवाने बोलवून घेतलं आणि नामदेवाला जरा माझ्यापासून जरा दूर न्या. माझी कृपा आहे, त्याचं नैवेद्य सेवन करतो, सगळं मान्य आहे. गुरुकृपा व्हायला पाहिजे ना. मग त्याला ज्ञानोबा तीर्थयात्रेला घेऊन गेले आणि ते बरोबर काकांच्या घरी गेले, गोरोबांच्या. त्यावेळी गोरोबा काका, नरहरी, सावंता, ही 4 भावंड, नामदेवराय, अशी सगळी मंडळी होती. आता मग तिथं गोरोबांच्या घरात हे सगळे संत जमल्यावर काय काय चर्चा चालली असेल? तुला किती मुलं, तुझं भात भांगरून झाले काय?
अध्यात्माची चर्चा होती. मग ते थोडा वेळ गेल्यानंतर मुक्ताई म्हटलं, ओ काका, या अध्यात्माचा अभ्यास करा, वेळ झाली, यातलं कच्चं कोणतं आणि पक्कं कोणतं मडकं बघा. मग ती खून गाठ तिने ओळखली. आणि त्यांचं काहीतरी एक हत्यार असतं ना, मारायला चालू केलं. अहो, ज्यांना गुरुकृपा होऊन देह तादात्म्य उदित अवस्था प्राप्त झाली, देहीची विदेही भोगदशामध्ये, त्यांनी मारलं तर काही नाही. नामदेवरायांच्या मारायच्या वेळी ते उठून उभे राहिले. ओ काका, तुम्हाला व्यवहार कळतो का? अहो, घरी बोलवलंय, सन्मान करता का मारता म्हणले. हे कच्चं आहे म्हणले. आता ते रडत आले, देवा मला कच्चं समजलं सभेमध्ये. नामदेवा, तुझ्यावर माझी कृपा आहे, गुरुकृपा व्हायला पाहिजे का नको? मग देवा मी काय करू? जा म्हटले औंढ्याला. आणि मग त्या औंढ्याला विसोबा अगोदर गेले होते. त्यांनी जख वृद्धाचं सोंग घेतलं होतं आणि त्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. गेले हे, त्यांना विपरीत वाटलं, कोण आहे हा गृहस्थ, याला देवधर्म काय कळतं का? आत गेले. अहो, तुमचं पाय कुठं आहे? मग त्यांनी ओळखलं. आता विसोबा मुक्ताईंचे शिष्य होते, त्यांना कळलं हे गिऱ्हाईक कुणी पाठवून दिलं आहे? देवाने. काय झालं बा नामदेवा? अहो, तुम्ही झोपलाय देवावर पाय ठेवून. मग मी वृद्ध आहे, माझं पाय काय मला उचलत नाही, तू जरा मला मदत कर, माझ्याकडं पाय उचल. पण माझी एक अट आहे, ज्या ठिकाणी देव नसेल त्या ठिकाणी ठेव. तुझं म्हणणं आहे ना देवावर पाय आहेत, मग देव नाही ठिकाणी ठेव. मग ते पाय उचलून ठेवलं की त्या पायाखाली काय निर्माण व्हायची? पिंडी निर्माण व्हायची. हेच माझे गुरु म्हटले. पाय धरलं, त्याने डोक्यावर हात ठेवला, तेने विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. नामा मने खेचर पायी, ओळखी झाली सर्व ठाई. आता सर्व ठाई ओळख झाली कशी? त्यावरून ते पुढं चरित्र आहे बघा. पोळ्या केल्या, महामद होतं, एक तीर्थयात्रा घडली म्हणून देवाने काय केलं, नजर चुकवलं आणि कुत्र्याचं रूप घेऊन ते पोळ्या. त्यावेळी ती पाठला झाली, पांडुरंगा कोरड्या खाऊ नको. लोक म्हणले वेडा नामा कुत्र्याच्या पाठ लागला. अरे कुत्र्यात देव दिसला, गुरुकृपेचं फल आहे. त्यांना जो गुरु भेटला ते अगोदर कसे होते? दुराचारी. म्हणून एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, माहिम पार्थ व्यपाश्रित्या येपी शोपा पयोनया स्त्रियो वैश्योस्तता शूद्रा स्ततियांती परांगतीम. अगा नावे घेता ओखटी, जे आघवे अधमाचे शेवटी. ते पाप योनी किरीटी जन्मले जे, ते पाप योनी हे मूढ मूर्ख जैसे का दगड. प्रेमाजे ठाई दृढ सर्व भावे, तो आधी हो का दुराचारी, तो सर्वोत्तमचे अवधारी. जैसा पडता महापुरी न मरता निघाला, ते पाप योनी होतो का, ते श्रुतादितही न होतो का. प्रेमशी तुकिता तुका तुटी नाही अर्जुना. ते दुराचारी जरी असले, ते पाप योनी जरी असले, कसे जरी असले, अनन्य भावानं संतांना शरण गेले, मला शरण आले, तर त्यांना संत कृपेनं त्यांचं जे काही बाकी आहे ते सगळं निघून जातं, त्वरित उद्धार होतो म्हणून सांगितलं. म्हणून हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धार येतो. ब्रह्मवनी म्हणजे ब्रह्मादी साध्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. असे संत, आता त्यांची लक्षणं भरपूर आहेत. हे काय 2 तासामध्ये रंजवणं म्हणजे कीर्तन नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत रोज वाचा, त्यातून साधू संतांची लक्षणं त्यांनी लिहिलेली आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकावरती जवळजवळ 105 ओळी आहेत ना, लक्षणं आहेत ती श्रीगुरूंची, संतांची लक्षणं आहेत. यांना संत कृपा होती, त्या युक्त असलेल्या लक्षणांनी त्यांना संत म्हटलेलं आहे. 12व्या अध्यायात पुढं भरपूर त्यांनी 4-5 श्लोकावर वर्णन केलं आहे बघा. अद्वेष्टा, संतुष्टम, हे सगळे श्लोक आहेत ना, हे महात्म्यांची लक्षणं सांगतात ते. आणि भागवतामध्ये जवळजवळ 1 अध्याय साधूंच्या म्हणजे संतांच्या लक्षणासाठी नाथाने खर्ची घातला. आज कलियुगामध्ये हे ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याकडे बघितल्याबरोबर आपल्याला ते लक्षणं दिसतात, दोष उद्धरती, दोष जाती म्हटलं त्याने, मी तात्काळ उद्धार होतो आहे. असे संत नामदेवराय म्हणतात अखंडित तळमळतात. ते त्यांचा वास म्हणजे सहवास घडायसाठी नामदेवराय म्हटले त्यांनी सारखं धडपडतात. त्यांची कृपा व्हावी, कृपा कटाक्ष निहाळली, आपुल्या पदी बैसविली, किंवा या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा, पुढता पुढती माता अखंडित ठेवीन, असे संत भेटावेत. नाही निशिदिनी ध्याय संत जन. निशी म्हणजे रात्री, दिन म्हणजे दिवसा, दिन रजनी ध्यान जर कुणाचं असेल तर त्या संतांचं. याचं कारण जर काय असेल तर त्यांचं नुसतं जरी नाम घेतलं, नाम घेता वदनी दोष जाती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
Thank you.